देवस्य मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वजः
जमलेल्या सर्व मित्र मैत्रिणींना विनंती करतो, पण तरी जीवनात यश अपयश असतं. प्रत्येक यश अपयशाच्या पायऱ्यानेच घडलेला असतो. म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी विद्यमान सर माननीय एम.जी. नाये सर, प्राचार्य सरदार वल्लभभाई हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय साखरवाडी यांची मी निवड करत आहे आणि या सर्व गुरुजनांचं मी स्वागत करत आहे. अरे नमस्ते. अरे वाह, सुमन नायकू जाधव. तिचे वडील कायम शाळेत, कायम सुमन, कमल, विमल. मला सांगा, आम्ही तर त्याच्या पुढची. एक ज्योत ज्ञानाची, एक ज्योत स्नेहाची, एक ज्योत प्रेमाची, एक ज्योत मानवतेची, एक ज्योत बुद्धीची, एक ज्योत भावनेची, एक ज्योत एकात्मतेची. या सर्वांनी मिळून अंधकार दूर करूया. शुभम करोति कल्याणम आरोग्यम संपदा चतुर्भुजी विनाशाय दीपज्योति नमस्ते. दीप प्रज्वलन करून दूर सारूया अंधाराला, प्रकाशाचे नवे दान देऊन सुरुवात करूया कार्यक्रमाला. मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन याच्यानंतर आमचे दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन झाल्यानंतर सन 1979च्या बॅच मध्ये आमचे काही सहकारी नसल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल. सर्वसाधारणपणे संस्थेचे चेअरमन भगत साहेब धनी निंबाळकर, माननीय सरदार वल्लभभाई हायस्कूल ज्युनियर कॉलेजचे माजी प्राचार्य भीमराव बोंद्रे, सुरेश वामन कुलकर्णी, सुवा कुलकर्णी, विद्यार्थ्यांच्या पैकी छबुताई बोंद्रे, जालिंदर जाडकर, लक्ष्मण इतापे, विनायक बोंद्रे, सुभाष कोळी, शोकत पठाण, माधव ननवरे, दिलीप कांबळे, बाळासो माने, तात्याबा पवार, नंदकुमार चाबुकस्वार आणि शिपायांच्या पैकी धुमाळ शिपाई, हे सर्वजण आता आपल्यात नाहीयेत. तर हा कार्यक्रम झाल्यानंतर सण की गोल्डन मॅच आहे असं कोण म्हणतं? सफारी वेशात आलेले जे.डी. जाधव कधी यांनी समाजशास्त्र, इतिहास, भूगोल याच्यासाठी हातात पुस्तक घेतलेलं नाही. वर्गात पाऊल टाकताच सुरू होणार जगाच्या नकाशावर कुठं काय आहे
हे विचारावं तर जेडी जाधव सरांनाच विचारावं. प्रत्येक कार्यक्रमामध्ये अग्रभागी सहभागी होणारे जेडी जाधव, सांगायचं तात्पर्य खुर्चीवर कधीही बसले नाही, उभे राहूनच शिकवणार. इतिहासाचा ऐतिहासिक प्रसंग अगदी तंतोतंत डोळ्यासमोर उभा राहणार, जसाच्या तसा दिसणार. ही झाले शेतीशाळा ज्युनियर कॉलेज येथेच निवृत्त झाला ना का? नाही तर माझं काहीतरी चुकायचं, सर म्हणायचे काहीतरी तिलावर चुकीची माहिती देतो. बद्दल फार आदर, एवढे सर टेव्ही पाचगणीला यायचे, मला पण पाचगणीला निघालो. म्हटलं नको आता सरांना फोन करायला, सर ड्रायव्हिंग करत असतील, आणखी कशाला त्यांना त्रास देतात, जाऊन दिला आपल्या दमादमाने त्यांची गाडी फलटणला आहे ना सर, बरोबर आहे ना? जरा मला वाईट वाटलं त्यावेळेस तुमची घोषणा. आपल्या कर्तृत्वाने, उत्तम भाषणाने समाजभूषण ठरलेले आपले सर्वांचे कोण असेल? कोण सांगा कुठून? गणित विषय अगदी सोप्या पद्धतीने शिकवणार. गणित विषय सोप्या पद्धतीनं अध्ययन करणारे या कार्यक्रमात अग्रभागी असलेले येवले सर यांचा सत्कार हे मधुरी हायस्कूल येथे प्राचार्य पदावरून निवृत्त झाले. सर बरोबर आहे ना? सगळे शिक्षक आमचे छान होते. मी त्यांना ओळखतो पण ते मला ओळखत नाही. मी त्यांना ओळखतो पण ते मला ओळखत नाही. मी म्हटलं काय हुंबडे सर? हा म्हणले मी नाही ओळखलं. हा म्हणलं मी तिला ओळख. अरे चहा म्हटली तर ते त्यांनी सगळं त्यांनीच केलेलं आहे. आणि एवढेच काय सर, मी तुम्हाला सांगतो की हरियाणा, दिल्ली, राजस्थान राज्यस्तरीय प्रशिक्षण देणारे एकमेव हे कला शिक्षक यांचा सत्कार मधुकर टेंबरे यांच्या हस्ते मी करतो. तरी मधुकर टेंबरेंनी यावं आणि त्यांचा सत्कार काम असल्यास तुम्ही जाऊ शकता. फार तुमचं सहकार्य आम्हाला आज आमच्या विनंतीला मान देऊन ते इथं हजर राहिले. मी पद भोसले एक उत्तम शिक्षक, सरळ स्वभावाचे, कुठलेही विद्यार्थी दीक्षित सरांच्या बद्दल सांगायचं झालं तर हिंदी विषयाचा सखोल अभ्यास असणारे हे दीक्षित सर, मुलांना हिंदी अगदी सोप्या भाषेत शिकवणारे, उपप्राचार्य पदापर्यंत पोहोचलेले, हायस्कूलला वाहून ह्या सर्व गुरुजनांनी हायस्कूलला वाहून नेले. पलीकडे साकरवाडी विद्यालय, साकरवाडी हे स्कूल आहे, ते स्कूल आणि ही सरदार वल्लभभाई हायस्कूल यांची नेहमी स्पर्धा चालत असे. पलीकडच्या शाळेशी स्पर्धा करणारे, सर्व मुलांच्या अडचणी जाणणारे, सतत पालकाच्या सानिध्यात राहणारे, प्रत्येक मुलाच्या घरी जाऊन त्याच्या अडचणी काय आहेत हे जाणत होते. आणि ज्युनियर कॉलेज आणि एसएससी बोर्ड आणण्यास त्यांचा महत्वाचा वाटा आहे. त्यांचा सत्कार मी मोहन मोंद्रे यांच्या हस्ते करतो.
कदम सर, पीटी शिक्षक सारखे पळवणार गाणं तशा उसळीची मर्दावळी जाते. त्याचा सत्कार अकबर नायकुडे यांच्या हस्ते व्हावा, तर मी अकबर नायकुडे यांना आमंत्रित करतो. सर एकदा हात वर उंच करून आपल्या मित्रांना सांगा, टाळ्यांच्या गजरात स्वागत झालं पाहिजे. अंतरी टाळ्या आल्या पाहिजे. जो ह्या सरदार सर आणि 88-82 ला क्लार्क झाले, 2003 ला हेड क्लार्क झाले, 2003 ला शेती शाळेत वरिष्ठ क्लार्क झाले, 2005 ला मुदोजीला हेड क्लार्क झाले, 2009 ला अधीक्षक ऑफिस सुप्रिटेंडेंट मदोदीला झाले आणि 31/5/13 ला ते सेवानिवृत्त झाले. शाळेत विद्यार्थी परंतु त्या दोघांनी सायकलीवर येऊन डबे आम्हाला पोच केले. ते शंकर काबुसवार आणि दुसरं कोण आले का, ज्याचं नाव होतं दत्तुवारे. त्यांनी या कार्यक्रमाला अधिक शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत. माडेसर आले का? माडेसर आहे. सोनवणे आजचा दिवस आनंदाचा आहे, चैतन्याचा आहे, ऋणानुबंधाचा आहे, मांगल्याचा आहे. आज सर्व काही माफ आहे. अजून कोण राहिले का सत्कार? इकडे बघा, इकडे बघा. प्रथम नमस्कार करतो. माझे मित्र मैत्रिणी यांना साष्टांग नमस्कार करतो. आज आपला एकदम आयुष्यात आनंदाचा दिवस आहे असं आपण समजूया, कारण का आपण 45 वर्षानंतर एकत्र येतोय. आणि मला वाटतं ह्याचं श्रेय आपण संपत या तिघांनी दादा भोसले यांनी बराच प्रयत्न करून सगळ्यांचे नंबर कॉन्टॅक्ट वगैरे मिळवले आणि सगळ्यांना एकत्र आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, तो यशस्वी झालेला आहे. त्याच्याबद्दल माझ्या सर्वांच्या तर्फे त्यांचं आपण पहिलं अभिनंदन करूया. मी एक 2-3 किस्से सांगू शकतो, म्हणजे वर्गाचे घडलेल्या आठवणी. आम्ही ज्यावेळेस मराठी शाळेतून हायस्कूलमध्ये आलो, तर हायस्कूल आल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला, कारण आम्हाला बेंचवर बसायला मिळालं. आम्ही खाली बसत होतो त्यावेळेस 7वी पर्यंत. आल्यानंतर प्रथम काय झालं, आम्हाला मकर सर होते ड्रॉइंगला. ड्रॉइंगला आम्हाला सांगितलं तर स्केल, पट्टी, प्लेन पेपर घेऊन यावं. तर आम्हाला कसं घरून पैसे मिळत नव्हते, त्यामुळे आम्ही काही साहित्य आणलं नव्हतं. सर वर्गात आले, कुणी काय आणलं नाही तर तुम्ही उभे राहा. सरांनी मारायला सुरुवात केली. एवढं मारलं की म्हटलं की शाळा सोडून जाईल. नंतर विचार केला नाही, छेडी लागे छमछम विद्या हे घेऊन. असं मला दुसरा एक प्रसंग आठवतो. मी पहिल्याच बेंचवर बसलो होतो आणि बळीत सर आपले जीव तोडून शिकवत होते, ते असे स्टेप वगैरे हे घ्या त्या घ्या. आणि मी मित्रावर बोलत होते, ते त्याच्या लक्षात आलं
त्यांनी मला पटकन उभं केलं, अरे काय काय चाललंय कुठे साहेब? मला त्यांना सांगता आलं नाही. त्यांनी माझ्या गालात एक मारली, पण त्या गालात मारल्यामुळे माझं इंग्लिश एवढं चांगलं झालं की मला आवडीचं लक्ष झालं. 10वी नंतर मुंबईला गेलो तर मला इंग्लिशचं एक सांगायचं तुम्हाला एक किस्सा माझ्या बाबतीत घडलाय. मुंबईला गेलो 12वी नंतर, पास झाल्यानंतर, तर मी SS केळकर कंपनीत अप्रेंटिसशिप करत होतो. तिथं मी अप्रेंटिसशिप शिकत असताना ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटला होतो. तर तिथं ते टेलिफोन बोर्ड ऑपरेटिंग शिकलो होतो करायला. ते अध्यक्ष ऑपरेटरला 1 तास सोडायला द्यायचो. तर त्या कंपनीत परफ्युम्स तयार होत होते. तर परफ्युम्समध्ये परफ्युमची नावं होती वगैरे, आणि त्यात टॉयलेट सोप हा शब्द होता. तर त्या काळी माझ्या कानात टॉयलेट हा शब्द नव्हता. तर एक क्लायंट आला पुढे आणि मला विचारलं वेअर इज टॉयलेट. मला प्रश्न पडला, आता वेअर इज टॉयलेट म्हणलं प्राइस किती पाहिजे असं मला वाटलं. त्याच्यात ते टॉयलेट शब्द वाचलेला होता. मी मला प्लीज सीट देअर रिसेप्शनमध्ये बसायला सांगितलं. आणि पाठीमागे टायपिस्ट होते आपले स्टेनो टायपिस्ट, त्यांना म्हणजे बाहेर क्लायंट आलेले, ते टॉयलेट मध्ये काय देऊ एवढा असला पोट धरून तो जोक सगळीकडे, म्हणजे एवढं इंग्लिश पुअर होतं. तर त्यातून आपण शिकून पुढे मी शिवाजी युनिव्हर्सिटीचा एक्सटर्नल स्टुडंट आहे. मी तिथून एक्झामला इथे यायचो, जॉब करत करत B.Com केलं. जॉब करत करत मी ठाणा लॉ कॉलेजला ऍडमिशन घेतलं. तर ठाण्याला मला लॉ करताना इंग्लिश माझं एवढं हायफाय होते, माझ्या डोक्यावर जायचं काय झालंय नक्की. तर त्यातूनही मी ती डिग्री कम्प्लीट केली. लॉ कम्प्लीट करून मग मी प्रॅक्टिसमध्ये आलो. प्रॅक्टिस करता करता मला योगाचा टीचर योगाचा मी शिक्षक आहे. मी हरिद्वारला जाऊन स्वामी रामदेवच्या तिकडे ट्रेनिंग घेतोय. मी 2-3 वेळा गेलेले. तर मला वाटते मला आज सगळ्यांना सांगावं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी योगा करा, प्राणायाम करा, फिट राहा, कारण आपली हेल्थ त्याच्यामुळे चांगली राहते. मी जे तुम्हाला दिसतोय त्या योगामुळे दिसतोय मी, नाही तर मला एवढं म्हणजे स्टॅमिना वगैरे राहणार नाही. तर प्रत्येकाने योगा करावा असं मला वाटतं. आजच्या दिवशी मी हे तुम्हाला सांगू शकतो. परत तुम्ही मला फ्री ऑफ चार्ज मिळेल सल्ला काय नाही. तुम्ही कोणत्याही क्षणी मला केव्हाही कॉन्टॅक्ट करा, मी तुमच्यासाठी सदैव पाठीशी उभे राहील. एवढं बोलून मी माझं भाषण संपवलं. दहावीला नापास झाल्यानंतर मी काही 1 वर्ष आमच्या शेजाऱ्याचा ऊस पडला आणि मग नंतर मला अप्लायमेंट काढून मला शिपाईची नोकरी पाटबंधाऱ्यामध्ये लागली. आणि त्यानंतर तो तिथला माणूस म्हणला व्हायचा की तुम्हाला काय झालाय, 10वी पास झाला का काय म्हणतो, माझा एक विषय राहिला. तर तो म्हणला माझ्या मुलाबरोबर तू दररोज क्लासला बसायचं, तुला 300 रुपये पगार मिळतो, त्यातला 100 रुपये द्यायचा आणि तुला त्यांनी मला ते मार्गदर्शन केलं आणि मला 10वी तिथं येऊन तू तुझ्या हायस्कूलला जाऊन फॉर्म भर. आणि 10वीचा तेवढा वेळ 79ला मी म्हणतो नापास झाली सर. मागच्या 83ला परत बसायचं म्हणजे 3 वर्षांनी, म्हणजे पोर्शन तोच आहे. 83ला आणि मग मी फॉर्म भरला आणि त्याच्या मुलाबरोबर अभ्यास करून मला 1 महिन्याच्या अगोदर निकाल आणून दिला त्यांनी आणि 35 मार्क झाले. आणि मग त्यांनी मार्क लिस्ट मिळाल्यानंतर माझ्याकडे आणून ते म्हणतात आणि मग मला क्लास 3 मध्ये त्यांनी घेतलं. त्याबद्दल मी त्याचे फार आभारी आहोत. हा बेस्ट ST मध्ये चांगली उत्तम कामगिरी बजावली. बोला. पहिला नमस्कार माझ्या आई वडिलांना, त्यांनी मला जन्म दिला. दुसरा नमस्कार माझ्या परमात्म्याला, त्यांनी मला सृष्टी दाखवली. तिसरा नमस्कार माझ्या गुरुवर्गांना, त्यांनी मला विद्या दिली, त्याच्यामुळं मी घडलो. आता माझं 10वीचं शिक्षण संपल्यानंतर माझी परिस्थिती नव्हती, गंभीर होती. ते आम्ही मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर चालक मी ड्रायव्हर बनलो. ड्रायव्हर बनल्यानंतर मी आशिया खंडामध्ये जी मोठी कंपनी बॉम्बे इलेक्ट्रिक सबर्बन सप्लाय या कंपनीमध्ये चालक म्हणून राहिलो. 1992ला मी लागलो.
त्याच्यानंतर निष्कलंक सेवा जवळजवळ मी 28 वर्षामध्ये मुंबईमध्ये. त्याच्यानंतर 15/5 नाही 1/2/1920 मी रिटायर झालो. आणि आता सध्या मी मुंबईला स्थायिक आहे. माझी दोन्ही मुले इंजिनियर आहेत, दोन्ही मुली. मुलगा इंजिनियर करत आहे. परिचय आपला थोडक्यात द्यावा. कार्यरत काम केलेलं आहे, अत्यंत प्रामाणिकपणे त्याचे स्वागत. सुधाकर चाबूक स्वागत. अत्यंत एक सुपर टेलर म्हणून ओळख आहे याची. त्या इथेच राहतात आपण. अहो पण ह्यांनी सांगायला पाहिजे होतं आपल्याला हाफ तिकीट मध्ये यायचं या. काय बरोबर सर, अध्यक्ष महोदय, मी जरा ते मधुकर 2 मिनिटं उभा राहते तेच. अध्यक्ष महोदय, मी याच्याबद्दल दिलेले आहे. या कार्यक्रमामध्ये जीएम जाधव सरांचं आगमन झालेलं आहे, तरी त्यांचं हार्दिक स्वागत आहे. जीएम जाधव सरांचं सत्कार विलास दौंडीच करावा अशी मी विलास दौंडला विनंती करतो. सांगतो तुम्हाला की हा खोकूमधला एक नामवंत प्रामाणिकपणे काम केलं आणि साखरवाडीमध्ये रिटायर झाला. सर सध्या ह्या बारामतीला असतात, ह्या दुकान चालवतात, किराणा दुकान अगदी उत्तम योग्य पद्धतीनं. आणि टोमॅटोची बाग जर केली ना, याची टोमॅटो ब्राझीलला गेलेच पाहिजे. अशोक फडतरे अत्यंत प्रामाणिकपणे सेवा केली. याचा पण त्याला, त्याचा पण याला. बालगोपाळांनी म्हटलं तरी काय हरकत नाही. बालमित्रांनो सर्वांनाच अभिमान वाटेल आणि आनंद वाटेल. जेवढा मला आनंद होतोय तेवढा तुम्हालाही आनंद होतोय. कारण एकाच घरामध्ये UPSC होऊन 2 IAS अधिकारी एका घरामध्ये जन्मले. पूर्वजांचे काय म्हणा किंवा तुम्हा सर्वांचं एक आशीर्वाद म्हणा, हे सर्वांना मिळालेले पुण्य आहे म्हणा. तर या आहे हे चिरंजीव सध्या IPS म्हणून हैदराबाद या ठिकाणी ट्रेनिंग घेत आहे. 23 ट्रेनिंग चालू आहे. आणि 2016ला मोनाली फडतरे ही UPSC झाली. आणि त्याच्यानंतर 2016ला बँगलोर तिला मिळालेला आहे. म्हणजे बँगलोरला ती IAS म्हणून काम करत आहे. IAS मध्ये सध्या तिच्याकडे ऑडिट विभाग आहे. आणि हे सर्वांचं म्हणजे हे करत असताना आम्ही पण असं समजतो की हे किती पुण्य आहे. आणि थोरली कन्या, मला एकूण 3 अपत्य आहे, 2 मुली आणि 1 मुलगा. तर दोन्ही मुली इंजिनियर झालेल्या आहेत. थोरली मुलगी पण टाटा कन्सल्टन्सीला टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसमध्ये जॉब करते. ते पण चांगले म्हणजे हुशार असल्यामुळे, तिन्ही मुलं हुशार असल्यामुळं मला शिक्षणाचा तसा फार मोठा बोजा उचलावा लागला. आणि माझी परिस्थिती जवळजवळ बऱ्याच जणांना माहीत आहे. मी आर्थिक परिस्थितीमधून या सर्व गोष्टी कशा केल्या ते माझ्या मनात माहीत आहे. कारण शिक्षण एवढं सोपं नसतं. शिक्षण कसं घडवायचं, मुलाला किती कुठल्या हे करायचं. आणि मी BSNLला टेलिफोनला सर्व्हिसला असल्यामुळं मला बरेचसे जो ऑफिस स्टॉफ वरच्या लेवलचं काय त्यांच्याकडून मला बरेचसं सहकार्य आहे. त्यांच्या मुलांचे वगैरे त्यांच्या बाकीच्या गाईडलाईन बघून मी माझ्या मुलांना घडवण्याचा प्रयत्न केला. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द सांगतो. कुणाची जमीन कुणाच्या नावावर करायची करतो की त्याने इथे यावं आणि त्याचा 7-12 कोरा. तर 2013 साली तलाठी झाले, 13 ते 20 साली मध्ये ते सर्कल झाले आणि जानेवारी 20ला ते निवृत्त झाले. प्रामाणिकपणे मोहन बोगरे अभियंता म्हणून काम केलं आहे आणि नंतर ते निवृत्त झाले आहे. हनुमंत नवले उदरनिर्वाहासाठी वडापावचा गाडा, आईस्क्रीमचा गाडा वाटेल तर तसा केला. मुलं शिकवली, मोठी केली, बोलायलाच लावणार आहे. सर
सांगायचं तात्पर्य असं विलास जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम, जय गुरुजन वर्ग आणि आपले संपूर्ण पूर्वज आणि देशासाठी स्वराज्यासाठी ज्यांनी कार्यरत असलेले आपले पूर्वज आणि इथं कार्यरत असलेले जे आहे ज्याच्यातून आपण घडलो ते संपूर्ण गुरुजन वर्ग. माझं विशेष महत्त्वाचं सांगायचं म्हणजे बोंद्रे सरांचं माझं 3 पिढ्याचा संबंध. आज ह्या बोंद्रे जी कंपनी आहे त्यांना सुद्धा ही माहिती नाही आणि माझे एक वैशिष्ट्य मी सांगतो, मला सार्थ अभिमान आहे. माझे आजोबा माझे वडील यांनी क्रांतिसिंह नाना पाटील पत्री सरकारांबरोबर काम केलेलं आहे, पण देशाची कुठलीही त्यांनी हे घेतलेलं नाही, फायदा उठवलेला नाही. आणि मी 11वी पर्यंत 10वी पर्यंत इथं झालो शिक्षण. नंतर 11वीला सोमेश्वर काकडे कॉलेजला झालो. 12वी पासून मी पुण्यात गेलो. पुण्यातून मी बरंच काही मिळवलं. म्हणजे जे मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जे सर्व जाती धर्मांसाठी, मग ते ख्रिश्चन असो, बौद्ध असो, यहुदी असो, अगर कुठल्याही संपूर्ण जगातल्या सर्व जाती धर्मांसाठी काम करणारं मराठा सेवा संघाचं जिजाऊंच्या प्रेरणेने आम्ही स्त्री शक्तीला मान सन्मान देतो की जी जिजाऊ होती त्यांनी पूर्ण देश घडवला. अशी आमची राजमाता जिजाऊ या नावानं मी वधूवर सूचक केंद्र चालवतो. महाराणी येसुबाई नावानं महाराणी येसुबाई वधूवर सूचक केंद्र सातारा या नावानं माझं सूचक केंद्र आहे. सर्व जाती धर्मासाठी मोफत उपलब्ध आहे. तरी माझा नंबर आहे 80 10 86 0359. या नंबरवर मला मोफत कोणी पण बायोडे पाठवावेत आणि मी त्याचा प्रयत्न करेल. मोफत मुला मुलीची लग्न जमणं ही देशामधील खूप मोठी समस्या आहे. माझ्यापर्यंत मी प्रयत्न करणार आहे. आणि माझ्या 100 महिला ज्या माझ्या ज्येष्ठ नागरिक सभासद आहे त्याचं सुद्धा नाव राजमाता जिजाऊ ज्येष्ठ नागरिक संघ आहे आणि 100 पुरुष आहेत. मी एक ओळ दिली तर 100 महिला उभं राहतात, कारण मी त्यांच्यासाठी स्त्री शक्तीला पूर्ण पहिला सन्मान करतो आणि राजमाता जिजाऊंचं नाव घेऊन काम करतो. त्याचा मला सार्थ अभिमान आहे. ज्या महिलेने आज स्वराज्यासाठी आणि ज्या भोसले कुटुंबांनी आपण इथं आहोत, केवळ मराठी बोलतो, हिंदी इंग्लिश बोलतो, केवळ आणि केवळ भोसले कुटुंबांमुळे राजमाता जिजाऊंनी आणि छत्रपती शाहूराजांनी जे हे स्वराज्य घडवलं. आणि एक मोठा ग्रंथ म्हणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला प्रदान केला. याच्यामुळे हे बोलण्याचं माईक आपल्या हातात आहे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. आज महिलांनी पूर्ण पहिलं स्मरण करावं क्रांतीज्योती महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. आमचं खूप वर्षाची मागणी होती, आम्हाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना पुणे विद्यापीठाचं नाव द्यायला. खूप सत्याग्रह, खूप काही गोष्टी आम्ही केल्या आणि त्याचं आम्हाला फलित मिळालं. पुणे विद्यापीठाला नाव क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मिळालं. आम्हाला हृदयात रोमारोमा आणि आम्ही हक्कानी म्हणतो मुलींना की तुम्ही जिजाऊंच्या वारस आहात, सावित्रीबाई फुलेंच्या वारस आहात. जेणे याने हे काम केलं आहे BSN कंपनीमध्ये. अरुण गाडगे मी काय सांगू आपण त्याच्याबद्दल माहिती देऊ. विलासराव विनंती करतो. दादा भोसले संपत रोडनवर याचा देखील इथे सत्कार होतो. या तिघांचा सत्कार करण्यामागचा एक उद्देश आहे. फोटोवाले फोटो काढा, फोटो आले पाहिजे त्या तिघांचे. मध्ये सांगतो एक वाजता लागणार. दिलावर अशी तयारी झाली, कशी तयारी झाली, तुझं काम बघ बाबा, तर तू कसं करायचं काय आता तू काळजी करू नका. सर ह्या तिघांनी आपल्या कामाचा चांगला फोटो आला पाहिजे. अरे सरांच्या बरोबर फोटो आहे. हा, मी तक्रार करील तुमची. पोलीस मध्ये पण त्याने अत्यंत चांगली कामगिरी बजावली आहे. अकबर नायकुडे नाव सांगितलं नाही. आम्हाला फार आनंद झाला. डॉक्टर दत्तात्रय ही जोडी सातारवरून आली आहे बाबा, त्याशिवाय सर्व ओळखणार नाही. मी पण काढतो.
साखर दिसत नाही. तर त्या साखरेसारखं जे काम केलं त्याच्यामध्ये दादा भोसले, संपत रुपनवर, विलास दौंड आणि मोहन जगताप. आज आपण 45 वर्षानंतर या सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूलमध्ये जमलेलो आहे. मला इथं काही थोडं शाळेबद्दल, शाळेतल्या शिक्षकांबद्दल सांगायचं आहे. दीक्षित सर ज्यावेळेस शिकवायला यायचे त्यावेळेस जर का काय आपलं हिंदी चुकलं तर त्यांच्या हातात तो पेन असायचा आणि पेन त्या आपल्या त्या मनगटावरती मारायचे आणि म्हणजे ह्याला म्हणतात दंड. त्यावेळेस आम्हाला हिंदीचं व्याकरणाचं दीक्षित सरांना खूप सुधारून घेतलं. आज मी कदम साहेबांबद्दल थोडं सांगणार. कदम सरांबद्दल, कदम सर आम्हाला पीटी टीचर होते आणि कार्यानुभव शिकवायचे. त्याच्यामध्ये बिस्किट तयार करणं, केक तयार करणं हे सगळं शिकवायचे. त्याचबरोबर ज्यावेळेस आज मी जी खोटं बोलून ती आज मी कबुली देणार आहे इथं, की ज्यावेळेस आम्हाला इथं वृक्षारोपण करायचं होतं त्यावेळेस मला सरांना सांगितलं की तू उंबराचं झाड घेऊन ये. आता उंबराचं झाड आणायचं म्हणजे महागडी, उंबराचं झाड मिळत नव्हतं. मी उंबराची फांदी तोडली, दुसऱ्या झाडाच्या त्याच्या मुळ्या तोडल्या, त्याला तोडल्या, त्या चिखलांना आणून इथं लावल्या आणि मी सरांना सांगितलं की सर हे झाड येणार. फक्त मलाच माहित नव्हतं हे झाड येणार नाही ते. कारण मी 10वी नंतर सोमेश्वरला 1 वर्ष 11वी 12वीला आपल्या मोदी हायस्कूलला शिकलो. त्याच्यानंतर पुण्यात माझं रोरे शिक्षण झालं. मी बीकॉम झालो. बीकॉम झाल्यानंतर मी बीजी शिर्के कंपनीमध्ये ऑडिटर या पदावरती आणि मॅनेजर या पदावरती आता मी काम करतोय. मी रिटायर्ड झालोय, परंतु मला माझ्या कंपनीनं माझं काम बघून मला रिटायर केलेलं नाही. मी अजूनही कामावर आहे. रिटायर झाल्यानंतर मला काम कंपनीनं रुजू केलेलं आहे. तर मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि परत आपण एकदा असं जमायचंय आणि ते लवकरात लवकर क्षण येईल. आता आपण फक्त मुलं आणि मुली जमलो, पुढच्या वेळेस आपण विथ फॅमिली कार्यक्रम घ्यायचा आहे. धन्यवाद. गेल्या वर्षी मला त्याच्या हातातून माहिती दिल्याबद्दल चरणदास चाबुकस्वार देव जाधव जायचं नाही. चंद्रकांत शिंदे सर गरीब कुटुंबातला मुलगा, अजून सायकलीवर जातो, अजून सायकलीवर जातो, अजून सायकली विकतो, सरकारी बाजारात विकतो. भाजी सगळ्यांनी घ्यायला सांगायचं पण सांगत नाही का तर काय चहा द्यायला लागेल सर्वांना आणि परत म्हणणार रस्त्यानच घरी आमचं. मी कोरेगावला असते. माझा मुलगा इंजिनियर आहे. हा 2 शब्द सांग. राहते. माझी लेडीज शॉप आहे आणि माझ्या मध्ये म्हणजे ते रिटायर झाले आणि एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा इंजिनियर पुण्यात असतो आणि मुलगी लेक्चर रयतमध्ये येते ग्रंथपाल म्हणून. सर वेळाचा वेळ काढून कार्यक्रमाला हजर राहिला. मला शंका होती हा येतोय का नाही येत. 1979ला आपण सर्व 10वी झालो. 10वी झाल्यानंतर 2 वर्ष मी 12वी केली पटकन. नंतर वडील म्हणले D.Edला जा. मी D.Edला गेलो, शिक्षक झालो. 1985 साली शिक्षक म्हणून मी नोकरीला लागलो. तसेच माझी मिसेस सुद्धा शिक्षक आहे आणि एक मुलगा आहे तो पुण्याला इंजिनियर आहे. आणि आता मी सेवानिवृत्त झालो. तसा हा योग चांगल्या प्रकारे आला. दादा भोसले आणि विलास दौंड यांनी चांगल्या प्रकारे हा योग आणल्यामुळं आज आपण 45 वर्षांनी आपण भेटतो. तसे काही काही एकमेकाला ओळख सुद्धा नाही. पण आता काही ठराविक जवळची म्हणजे बाकड्यावर बसणारी होती ती फक्त ते लक्षात राहील. बाकी काय चेहरे सगळे चेहरेपट्टी आणि शिक्षणाचे चेहरे मात्र लक्ष सगळ्यांचे आहे. आणि एवढं आम्ही काय हे व्हायचे व्याख्यान व्हायची शाळेच्यावर. त्यामुळं त्यांची गाठभेट पडायची, परंतु कामाची काय कुणाची गाठभेट पडत नव्हती. या निमित्ताने सगळ्यांची गाठभेट झाली. सर
पाय फ्रॅक्चर झाला असताना म्हणला सगळे कसा येऊ पण येऊन इथं आपली हागरे लावली पावसाळे अगदी बरोबर सर बालकृष्ण भोसले सर तानाजी भोसले सर्वांना धान्याचा पुरवठा करणारे या तानाजी भोसले सगळ्यात मोठा गौरव आहे त्या अन्न शेतकऱ्यांचा अभिनंदन. आता मी हा जे कार्यक्रम आहे हा करायचा असं 4-5 वर्षापूर्वी डोक्यात कळत होतं. आमचे मित्र आता ते या जगात नाही दिलीप बाबा कांबळे यांनी हा 2017 साली आमचा विषय झाला की आपण एकत्र येऊ. त्यांनी करायचा प्रयत्न केला पण मी दुटीवर असल्यामुळं ते संपर्क लवकर होत नव्हते. त्यांची बरीच इच्छा होती की आपण सगळ्यांनी म्हणजे 10वीत जेवढी होती 1978-1979ला त्यांनी एकत्र येऊन असं ओळख गेट टुगेदर स्नेहसंमेलन घेऊन एकत्र येऊन सगळ्यांची ओळख बी आहे. मागचा सुवर्णकाळ परत तयार होईल. त्यामुळे आम्ही नंतर ते गेल्यानंतर मी रिटायर झाल्यानंतर जून 2022ला मी रिटायर झाल्यानंतर विलास जाऊन संपर्क यांच्याशी चर्चा करून हा कार्यक्रम करायचा असं ठरवलं आणि त्याच्यानंतर जी सुरुवात झाली की प्रत्येकाचे नंबर घेणं मोबाईल नंबर मिळवणं कुणाला ह्याला भेट त्याला भेट असं करून सगळ्यांचे कॉन्टॅक्ट झाले. पण सगळ्यात म्हणजे आम्ही एवढं केलं ह्याच्यात हे नाही पण तुम्ही त्याला प्रतिसाद दिला सगळ्यांनी इथं येऊन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण उपयोगही झाला तर मी सर्वांचं आभार मानतो आणि एवढे 2 शब्द बोलते. तुम्ही हा जो प्रोग्राम आज आयोजित केला लेट बट परफेक्ट असं म्हणाल का पण तुम्ही हा उशिरा वय पण चांगला कार्य केला ना असं तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहा. मी 1975चा जुन्या स्टुडंट आहे सातारा कॉलेजचा सातारा इंग्लिश स्कूलचा आणि तिथून आम्ही 75 सालापासून स्टिल टुडे आम्ही 2-2 वर्षाला गेट टुगेदर करतो विथ फॅमिली विथ तुमचे इतर सगळं असं प्रकारचा उपक्रम सुद्धा तुम्ही या ठिकाणी सुरू करावा असं मला वाटतं जेणेकरून तुम्ही सर्वजण कॉन्टॅक्टमध्ये राहाल. ज्यावेळेला मीडिया तुमच्या मागत होती त्यावेळेला तुम्ही एवढं करून सुद्धा तुम्ही आज एकत्र आला हा ही फार मोठी बाब आहे आणि ही बाब अशी आहे की व्हेरी रेअर आहे की तुम्ही एवढे लोकांना आज या ठिकाणी एकत्र केलं. मी आमच्या मंडळीला म्हणलं किंवा तू म्हणते तर आपण पहिलं जाऊ दिला आणि अजून काय सुद्धा तर आपण सहकार्य करू पण हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण प्रयत्न करू. आणि महत्वाचं म्हणजे माझी मेवणी जतवाले हे तुम्हाला सिनियर आहे ते पण या शाळेचे विद्यार्थी त्यांची बॅच तुमच्या अगोदरची म्हणजे किती सालची बॅच आहे 77 सालची बॅच होती पण त्यांनी इथे दाखवलं की माझी शाळा आहे आमची बॅच नसली तरी चालेल परंतु मी सुद्धा या समारंभाला उपस्थित राहणार आणि तुमच्या समारंभाला मी आनंद उपभोगणार या दिवशी त्यांनी आमच्या सगळीकडे येण्याची इच्छा प्रदर्शित केली. आम्ही आज त्यांना सुद्धा इथे घेऊन आलो. सांगायचं महत्वाचं तात्पर्य म्हणजे आमच्या मंडळीला तुमच्या शाळेत घडवलं आहे त्याची इफेक्ट त्यांना मंगळवाड्याच्या शाळेत आले आणि त्या मंगळवाड्याच्या शाळेत सर्वप्रथम क्रमांकाने 1984ला ती सर्वप्रथम क्रमांकाने आली. त्यावेळेस तिथल्या प्रिन्सिपल विचारले तू बाळ कुठल्या शाळेत विद्यार्थी तर मी सांगितले सरदार वल्लभभाई पटेल शाळेत विद्यार्थी. सरदार वल्लभभाई पटेल एक पोरात पुरुष होते त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा पोरांसारखे आजपर्यंत मला दिसतात यावर मला खूप आनंद आहे. धन्यवाद धन्यवाद. काय आपल्यामध्ये तो मित्र नाहीये आपला सरांच्या भाषेत सांगायचं म्हटलं जीवश्य कंठस्थ मित्र एकत्र आले. ह्या लोकांची माझी बरेच दिवस मुलाखत नाही. मी अजूनच ह्या ठिकाणी आता सध्या मुक्कामाला आहे. मला 2 मुलं सॉरी आपले 2 मुले आणि एक मुलगा असा माझा परिवार आहे. मी महाबळेश्वर डेपोतून कॅशियर ह्या पदावरती निवृत्त झालो. अजून पण महाबळेश्वरचा फोन येतात साखरवाडीचा फोन आल्यानंतर मला फार आनंद झाला. हा इतिहास आहे त्याच्या पोटाला वाघ नका लावण्याचा इतिहास आहे. फक्त मला एवढं सांगायचं होतं पण सरांनी इथं आल्यानंतर फक्त माझी अपेक्षा आहे की प्रतापगडचा रणसंग्राम कशा प्रकारे झाला हे सरांनी मात्र आवर्जून सांगावं ह्यासाठी आणि 2000 हायस्कूलचे माजी शिक्षक व ह्या कार्यक्रमासाठी आलेले सर्व प्रौढ विद्यार्थी हा कार्यक्रम ज्या संयोजकांनी आयोजित केला त्या सर्वांचे आभार. जवळजवळ 45 वर्ष आम्ही सर्वजण एकमेकापासून फार दूर गेलो होतो पण संयोजकांनी जवळ आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला त्यासाठी सर्वांचे आभार. गेट टुगेदरचा मराठीत अर्थ आहे एकत्र जमणे भेटणे. त्याचे 2 प्रकार पडतात लहान प्रमाण आणि मोठे प्रमाण.
फक्त माणसंच एकत्र येतात असे नाही, तर प्राणी, पशुपक्षी, मुंग्या, किडे हे सगळे एकत्र येतात. याचा उद्देश भक्ष्य मिळवणे असतो. त्याच्याशी पुढे जाऊन मी म्हणेन, छत्रपतींनी सवंगडी जमवून स्वराज्य निर्माण केले. 1857 साली भारतात राष्ट्रीय उठाव झाला. क्रांतिकारकांनी एकत्र येऊन राजसत्तेला हादरा दिला. हे सर्व घडत असताना आम्ही सर्वजण या जगात मात्र नव्हतो. सरदार वल्लभभाई हायस्कूल मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षण घेतले. मी मात्र महाराष्ट्र राज्य स्टेट सातारा विभाग महाबळेश्वर कामास लागलो आहे. येथे काम करीत असताना गेट टुगेदरचे अनेक कार्यक्रम झाले. त्याची जास्ती फार मोठ्या प्रमाणात होती, पण मी तुम्हाला हे डिटेल सांगणार नाही. परंतु हा प्रतापगड चारण संग्राम कसा झाला ही एवढे सरांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने सांगावं, त्याच्यासाठी मी आलेलो आहे. आणि तुम्हाला ओळखत असाल तर दिलाव शेखर बोलणं झालं, दिलाव चौधरी दादा बरोबर बोलणं झालं. एवढे बोलून आता मी आपली रजा घेतो. जय. शिक्षक वर्ग हजर आहे आणि त्यांना सुद्धा प्रार्थना केली, त्यांना सुद्धा आपण छोटीशी भेट द्यावी म्हणून वैयक्तिक ही एक पुस्तकांची भेट आणलेली आहे आणि ती देईल तर सगळ्या सरांनी स्वीकार करावा. आता कार्यक्रम संपला नाही अजून. स्टेजवर मी कुणालाही बोलवणार नाही. त्याच्यानंतर जरा मी येवले सर आणि जेडी जाधव सरकारचं कोण राहिले का? सरकारचं कोण राहिले या पुढे या. आपला वेळातला वेळ काढून कर्नाटकामधून दुकान बंद करून तिथं आलेला आहे. तर उभा राहतो तो आठवणींचा डोंगर, ती म्हणजे आपली शाळा. ज्ञान आणि संस्काराची बरसात करणारी आपली शाळा. या शाळेत मिळालेल्या ज्ञान आणि संस्काराची बरसात करणारी आपली शाळा, या शाळेत मिळालेल्या ज्ञानाच्या व्यासपीठाच्या जोरावर आपण सर्वांनी आपल्या आयुष्याची भाकरी भरली आहे. मधमाशीप्रमाणे ज्ञानाचे कण वेचून आपण सर्वांनी आपल्या आयुष्यामध्ये फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली. आज आपण जुने क्षण, जुने नाते नव्याने साजरे करण्यासाठी ते म्हणजे माझे विद्यार्थी मेळावा अर्थात गेट टुगेदर साठी इथे जमलेलो आहोत. या विद्यालयाने आपल्याला अस्मरणीय अशा आठवणी दिल्या. क्लास, खेळ, विनोद, गॅदरिंग, सहल आणि इतर असंख्य आठवणी कायम आपल्या मनात कोरलेल्या आहेत. विविध उपक्रमामुळे आमचे मनोबल वाढले आणि चौफेर व्यक्तिमत्व घडवलं, आत्मविश्वास वाढवला. त्यामुळे आपण सर्वजण इथे आहोत. आज इथे मला स्वतःला उभे राहिलेले पाहून मला खूप बरे वाटते आहे आणि त्याच वेळी मला इथे तुम्हा सर्वांना पाहून याची डोळी, याची देहा, याची डोळे हा अनुभव होत आहे आणि खूप पाहून मला मनाला प्रसन्न वाटत आहे. इतकी वर्ष उलटून गेली, मला अजूनही आपली प्यार आठवते. त्यावेळेचे क्षण आठवतात. तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसणारा ताजेपणा सांगतो की तुम्ही सुद्धा इथे येऊन किती आनंदी आहात. मी माझी विद्यार्थी मेळाव्याच्या या कल्पनेचे कौतुक करते, ज्यामुळे विशेषतः शालेय शिक्षण उत्तीर्ण झाले
आणि बाहेरील समाजात स्वतःची ओळख निर्माण करून विद्यार्थीमध्ये एक विशेष बंध निर्माण होतो. मला विश्वास आहे की आपल्या बालमित्रांना आणि शिक्षकांना भेटण्याची तुम्हा सर्वांनाही उत्सुकता आहे. हा मेळावा योग्य ठरणार आहे. हा मेळावा योग्य ठरणार आहे जेणेकरून तुम्ही संपलेल्या संपर्कांना पुन्हा जिवंत करू शकणार आहे. शेवटी आपण सर्वांनी आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून उपस्थिती लावली आणि या मेळाव्याची शोभा वाढवली त्याबद्दल शतशः आभार मानते आणि जुन्या आठवणींच्या या हिंदोळ्यावर आपल्या पुढच्या मेळाव्यापर्यंत हसत राहत अशी आशा व्यक्त करते. आणि सगळेही शिक्षक जे व्यासपीठावर बसलेले आहेत त्यांचे सुद्धा पुन्हा एकदा शतशः आभार करते. प्रेम. अरे ज्यांनी मला नव्हे तर तुम्हा सर्वांना चांगला उपदेश दिला, चांगले शिक्षणाचे धडे दिले, ज्या गुरुजनांनी आम्हा सर्वांना शिकवले त्यांना मानवंदना देण्यासाठी मला परत यावं लागलं. म्हणून म्हणतो मी पुन्हा येईन आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी पुन्हा येईन. परंतु आम्ही 45 वर्षांनी पुन्हा एकत्र आलो याचा मला फार आनंद आहे. मित्रांनो, कार्यक्रम ठरेल का नाही ठरेल, कार्यक्रम होईल का नाही होईल याची फार शंका होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी फार पराकाष्ठा केली. तारीख पे तारीख दादा हे असं झालंय, विलास असं झालंय, संपत अरे दिलावर असेल ते तसं आहे, याला फोन नाही लागला त्याला फोन नाही लागला, हे मीटिंग ती मीटिंग, सभा नियोजन विचार विनिमय, हे जे त्रिमूर्ती आहे त्या त्रिमूर्तीनं आज आपल्या सर्वांना एकत्र आणलेलं आहे. त्यांचं मी स्वागत करतो. अतोनात त्यांनी कष्ट केले, मेहनत घेतली. खरी तर प्रथमतः ही संकल्पना दिलीप कांबळेची होती, पण तो दिलीप कांबळे आपल्यामध्ये नाहीये. मी संपत दादा आणि विलास यांनी फार मोठे सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. कॉलेजला असताना एक वर्गात मुलगा कोबडो बोलायचा, सर मला मार्केटिंग मध्ये MBA करायचंय. अरे सर म्हणते तुला नीट म्हणता येणार तर तू मार्केटिंग मध्ये कसा करणार MBA, तुझं बॅकग्राऊंड कॉमर्सचं आहे, तू फायनान्स मध्ये मार्केटिंग कर. सर म्हणाले काय नाही, आपण काय करायला. सर वर्गात उठून म्हणाले तो सर करणार काय मग आता नेमके कशात काय जायचं. हे बघा आपण काय करूया, एक परीक्षा घेऊया. कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे त्यांनी ते करायचं. मग काय परीक्षा आहे. मग सरांनी ही परीक्षा घेतली की प्रत्येक विद्यार्थ्याला 100 प्रती रामायणाच्या दिल्या आणि सांगितले की या रामायणाच्या प्रती बाजारात जा आणि विकून या. कुणाच्या किती प्रती खपल्या जातील, कुणाच्या सर्व प्रती खपल्या जातील. त्याचं मार्केटिंग मध्ये टॅलेंट आहे हे समजायचं. मुलं फार हुशार होती. मुलं म्हणजे हे किरकोळ काम आहे. एका तासात 100 प्रती रामायणाचे खपले जातील आणि विकून येऊ. 1 आठवडा झाला, 2 आठवडा झाला, सर आले आणि म्हणाले वर्गात मुलांना, अरे महेश तू किती प्रती विकल्यास. सर मी 10. सुरेश तू 15. सुहास तू 13. शेवटच्या बाकावर बसलेला मुलगा म्हणला, चांगली मार्क मिळवणारी जर मुलं 20च्या पुढे गेलेली नसेल तर मागच्या बाकावर बसणारा मुलगा काय म्हणतो, सर 100च्या 100 प्रती खपल्या. अरे हे कसं काय. त्याला विचारलं तू ह्या 100च्या 100 प्रती कशा विचारल्या, तू विकल्या कशा हे मला सांग.
सर मी लोकांच्या दारात जायचो, बेल वाटवायचो, लोक बाहेर यायची आणि लोकांना म्हणायचो रामायण विकत घेता का वाचून दाखवू. सर म्हणायचे रामायण तू वाचून दाखवू नको, आम्ही तुझ्या प्रति विकत घेतो. सांगायचं तात्पर्य हे की आमच्या प्रत्येकामध्ये वेगळेपणा आहे आणि तो वेगळेपणा आम्हाला ओळखता आला पाहिजे. मित्रांनो, ज्यावेळेस तुमच्यात जो वेगळापणा सापडेल त्या दिवशी तुमचं जीवन सुंदर होईल का नाही? जीवन सुंदर मला सांगा बरं तुम्ही. मग लागतात समाजाला द्यायला पैसे लागत नाहीत, कधी ज्ञान द्या, कधी मार्ग द्या, कधी मदत द्या, पण काहीतरी समाजाला द्या, पण द्या तुम्ही. अरे आपण समाजाला काहीतरी द्यायचं आहे ही आपल्या मनामध्ये भावना असली पाहिजे आणि ही मनात भावना असलीच पाहिजे. असं काय औषध आहे का की ज्याने जगणं सुंदर होते? एखाद्या मेडिकल मध्ये गेला आणि तिथं म्हणला की जगणं सुंदर होते, मला 2 औषधं द्या त्याची. तर मला एका व्यक्तीने सांगितलं, मला म्हणजे त्या मुलाला सांगितलं, एक काम कर, तू एक यादी कर. कसली यादी करायची? की तुझ्या आयुष्यामध्ये तू कोणाकोणाला मदत केलीस ही यादी तयार केली पाहिजे. त्याने आठवून यादी तयार केली. मला कॉलेजला कोणी मदत केली, मला स्कूलला कोणी मदत केली, मला सायकल कोणी दिली, मला पेन कोणी दिला. 100 ते 125 लोकांनी ती यादी तयार झाली. नंतर मी त्याला ठामपणे सांगितलं, अरे वा, आतापर्यंत ह्या लोकांनी तुला मदत केली. अजून त्याला ते आठवते, त्या लोकांनी तुला ही मदत केली. आता मला एक गोष्ट सांग, तू दुसरी यादी तयार कर. दुसरी यादी का? अरे तू आतापर्यंत कोणाला मदत केलीस हे आठवून तू दुसरी यादी तयार कर. मग पहिल्या यादीपेक्षा जर दुसरी यादी तू तयार करायला घेतली तर आठवून तुला आठवण द्या आपण पहिली यादी आणि दुसऱ्या यादीमध्ये काय फरक आहे. इकडची यादी तयार केली तर 5 ते 6 नावं लिहिली गेली. मी त्यांना सांगितलं या लोकांना मी मदत केली. त्यावर ती व्यक्ती म्हणाली, अरे लक्षात ठेव, पहिल्या यादीपेक्षा आणि आपण सर्व वडील बंधू, आपणा सर्वांना मी प्रथमतः वंदन करतो. अखंड हिंदुस्थानचं लाडकं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजीराजे यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि या भूमीमध्ये आपण या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विदा सावरकरांचे एक कविता आहे, गीत आहे, ने परतसी मज मातृभूमीला सागरा प्राण तळवळला. 45 वर्ष तुमचा प्राण तळवळला होता या भूमीमध्ये येण्यासाठी आणि तो आज कुठं सुखावलेला आहे. आम्ही सुद्धा या शाळेचे विद्यार्थी आहोत. या ठिकाणी मी पिंपळवाडीतला 7 सर्कलला राहतो. शेती असल्यामुळे तिकडे गेलो. मुळगाव तळबीड या ठिकाणचा या शाळेचा विद्यार्थी. मी 1997-98 चंद्रशेखर आकाशे पुणे या ठिकाणी बीपीएड झालो. ज्या ठिकाणी माझे गुरु जे बीपीएड झाले, ज्यांनी जे शिक्षण घेतलं त्यांचं सेम टू सेम क्वालिफिकेशन आणि म्हणून GM जाधव सरांनी त्या ठिकाणी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि म्हणून मला या ठिकाणी शिकवण्याची संधी वेळ काढून उषा भगत यांना कार्यक्रमात उशिरा का होईना त्या इथे हजर राहिल्या, त्याबद्दल मी येवले सरांच्या तर्फे त्यांचा सत्कार करतो. नाळे सरांना आवर्जून सांगतो की सर 1979च्या बॅचने सर्वसाधारणपणे किती चेअर दिलेत मला माहिती. शाळेचे आताचे मुख्याध्यापक नाळे सर, आमचे उपस्थित सर्व शिक्षक मित्र बंधू भगिनी,
आणि तुम्ही सगळे 45 वर्षानंतर 1978 सालची बॅच अजूनही आठवणीत आहे. याचं कारण त्या काळात तुम्ही जे दिवे लावले त्याचा प्रकाश अजूनही आहे. कारण त्याचं सांगतो की तुमच्या बॅचनं पहिल्यांदाच लोखंडी खांब बांधून आपल्या या मैदानामध्ये मर्क्युरी लॅम्प बसवला होता आणि साखरवाडीमध्ये मर्क्युरीचा उजेड पहिल्यांदा तुमच्या बॅचनं लावला. त्याचा प्रकाश अख्ख्या भारतात गेला, भारताच्या बाहेर गेला असं म्हणायला काय हरकत नाही. तेव्हा तुम्ही सगळेजण इथं आल्यानंतर प्रत्येकाचा चेहरा बघितल्यानंतर असं वाटत होतं की जणू काही तुम्ही माहेरीच आलेला आणि माहेरी आल्यानंतर पुन्हा सासरी लवकर जाऊसं वाटतच नाही खरं. परंतु त्या आठवणी दाटून आल्यानंतर 78ची बॅच 78-79ची बॅच होती ही खरोखरच अष्टपैलू बॅच होती असं म्हणायला हरकत नाही. कारण त्यावेळेला सगळ्या प्रकारचे विद्यार्थी वर्गामध्ये असायचे आणि मला त्यावेळेला खूप असं वाटायचं की मधल्या सुट्टीत तर मी कायम प्रत्येकाच्या वर्गात जायचो. का जायचो तर हे मी डब्यात जेवायला काय. त्याचं कारण असं होतं की काहींच्या डब्यात फक्त बाजरीची भाकरी असायची, त्याच्यावर खरडा असायचा पण त्याच्यावर तेल सुद्धा असायचं नाही. ती संवेदना मला आयुष्यात शिक्षक म्हणून जगायला बळ देत होती. कारण असे सुद्धा विद्यार्थी आपले आहेत तर ते खूप मोठे झाले. आज इथं उतरल्यानंतर एक जण आला म्हणला सर मी खरं तर विसरून गेलो तुम्हाला काय आठवत नव्हतं. परंतु तो म्हणला सर मला फॉर्म भरायला 50 रुपये नव्हते ते तुम्ही 50 रुपये दिले म्हणून माझं आयुष्य उभं राहिलं. मित्रांनो त्या 50 रुपयाची किंमत 50 कोटी रुपयापेक्षा जास्त आहे असं म्हणायला हरकत नाही. हे त्यानं त्याच्या हृदयावर कोरलेलं आहे हे फार महत्वाचं असतं. म्हणून आता दिलाव जसं म्हटला की माणसानं देत जावं हात सारखा असा असावा. बहुतेकांच्या सगळ्यांच्या डोळ्यात पसरलेल्या असतात. आपल्याला काय मिळते मला तुमच्याकडे अजून एक महत्वाचं वाटतंय की तुम्ही शाळेला 35 खुर्च्या दिल्या. माणसं खुर्च्यासाठी किती भाटतात तुम्हाला माहिती, पण तुम्ही शाळेला 35 खुर्च्या देऊन खूप मोठं केलेलं असं म्हणायला हरकत नाही. या शाळेच्या शिक्षकांनी खूप मोठी पदं भूषवली आहेत. आपले हनुमंतराव भोसले इंग्लिशचे त्यावेळेला शिक्षक होते. त्यांची रयत शिक्षण संस्थेच्या अकॅडमीवर सदस्य म्हणून त्यांना आता सध्या निवड केलेली आहे. म्हणजे त्यावेळेच्या कामाचा आज त्याची नोंद झालेली असं म्हणायला हरकत नाही. नाळे सर तर नशिबाने आहेत म्हणायचं, कारण त्यांच्या आयुष्यातला त्यांच्या कालावधीतला हा शेवटचा कार्यक्रम असेल म्हणायला हरकत नाही. आणि तो सुद्धा असं म्हटलं तर त्यांना सुद्धा त्याचं बळ मिळालं. मित्रांनो आणखीन एक महत्वाची गोष्ट, एक घास जेवलं तर माणूस 1 तास जिवंत राहतो. एक वेळ जेवलं तर माणूस 1 दिवस जिवंत राहतो. एक वेळेला नोकरीला लागला तर माणूस महिनाभर जिवंत राहतो. परंतु अशा कार्यक्रमाच्या प्रेमाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला तर माणसाचं आयुष्य 1 वर्षाचं वाढतं. त्याच्यासाठी हा कार्यक्रमाचं महत्व आणण्यासारखं नाही. मला आता बसल्यानंतर जी आठवण आली ती तुमच्या बॅच मधली अनेक विद्यार्थी निवर्तलेले आहेत. कदाचित दिलीप देवबा कांबळेच्या त्यावेळेला मनात आलं त्यावेळेला जर कार्यक्रम झाला असता तर तो आपल्याला सोडून इतक्या लवकर गेला नसता. पण आज मात्र तुम्ही हा कार्यक्रम घेतल्यामुळं तुमचं आयुष्य 100% 1 वर्षानं वाढल्याशिवाय राहणार नाही. कारण इथं भेटल्यानंतर आतनं जे काही उमचळून येतं ते माणसाला जगायला बळ देतं. कारण ते हृदयापासून आलेलं असतं. 200 किलोमीटरचा प्रवास करणारी वारकरी ज्यावेळेला पंढरपूरला जातात आणि विठ्ठलाचं दर्शन घेतात त्यावेळेला त्या गरुड खांबापाशी उभा राहिल्यानंतर वारकरी म्हणतो परमेश्वरा बस जीवन आता माझं सबूत झालं. अशी 200 माणसं पाठवली होती की ज्यांना डॉक्टरनी सांगितलं होतं तुमच्या 3 शिरा ब्लॉक आहे, तुम्ही जिना सुद्धा जोडू नका. की 200 किलोमीटर चालून परत आली तरी जिवंत होती. याचं कारण भेटायला ज्याला गेलोय ते आतून भेटायला गेलेला असतो. तुम्ही इथं आलाय ते त्या जाणीवेने इथं आलाय म्हणून आज ह्या कार्यक्रमाची उंची खूप मोठी आहे मित्रांनो. आणि ती उंची तुम्ही दरवर्षी थोड्या का होईना काही कारणानिमित्तानं
तुम्हाला माहित नाही, मी सन 1968 सालच्या बॅच आमची, 68 सालची बॅच आमची 10वी 11वी त्यावेळेला 11वी होती. त्या बॅचची दरवर्षी आम्ही एकत्र येतोय. त्याचं कारण आम्हाला दरवर्षी असं वाटतं की अरे त्या आपल्याला हे वर्षभर जगायला बळ देते आणि म्हणून असे कार्यक्रम जगायला बळ देत असतात. जेवण हे त्यापुरतं मर्यादित असतं, तेवढ्यापुरतं समाधान मिळतं. परंतु आत्ताचं जे समाधान आहे, मला तर वाटतंय हा कार्यक्रम झाल्यानंतर खरा कार्यक्रम सुरू होणार आहे. कारण त्यावेळेला तुम्ही एकमेकांना तू असं झाला होता काय आणि मग त्याला लागलं होतं, तुला घरी नेलं होतं, तुला जेवायला दिलं होतं. हे माणसं कधी विसरत नसतात. आणि जिथनं बाण निघतो तिथं काही राहत नाही, पण जिथं बाण लागतो तिथं मात्र आयुष्यभर खून राहत असते. ही खून आयुष्यभर ह्या कार्यक्रमानं त्याला ताजेपणा येणार आहे आणि तो ताजेपणा तुम्ही टिकवाल आणि त्याच्यामुळे तुमचं आयुष्य चांगलं होईल याच्याबद्दल शंका नाही. मला काही आता विद्यार्थी भेटल्यानंतर काही आठवणी दाटून आल्या खरं तर, परंतु त्या काय आठवणी दाटून येण्यापेक्षा खरं तर त्याच्यामुळं मला परिस्थिती म्हणजे सर तुम्ही कसं काय, अरे म्हणलं तुमच्या आशीर्वादामुळे माझं आयुष्य वाढत असतं. फक्त ते आशीर्वाद कसं आम्ही कसं काम केलं त्याच्यावर अवलंबून असतं. मी इथं आपल्या कच्चीचं जे होतं काय थिएटर, त्या कच्चीने सांगितलं होतं सर तुम्ही कवा मी चालत येतं कवा मी बाहेर यायचं. कारण का तर रात्र अभ्यास शिकायच्या वेळेला बरीचशी जण जायची तिकडे आणि मग कोण कोण गेलंय ते बघायला आज जायचं. तो कधी राहायचा नाही, मला म्हणायचं सर ती पोरं शिकली पाहिजे. मग मी काय करायचो, एकदा असला तर ठीक आहे, पण दुसऱ्यांदा असला तर मात्र चालू द्यायचो ना. हे अजून आठवते. रात्रीच्या वेळेला इथं रात्र अभ्यास शिकायला यायची, त्याला पोरं म्हणायचं सर आता अभ्यास नका आणि मग माझं ट्रॉलीला येतो त्यावेळेला बरोबर आहे. आज म्हणलं ऊस कुठणार तुम्ही का वाचा येतं आणि पाणी वाढायला टिपाड होतं त्यावेळेला बरोबर आहे. आणि त्या टिपाड तिथं मध्ये ठेवायचं, कडन सगळी बसायची आणि त्यावेळेच्या उसाच्या रसाचा जो गोडवा आहे तो अजूनही जिभेवर आहे. मित्रांनो तो जगायला खरं बळ देत असतो आणि असं बळ तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मिळाले. मला तुमच्याबद्दल खूप अभिमान आहे. आम्हा सगळ्या शिक्षकांना खूप अभिमान आज वाटला. आता खरा वक्ता कोण असतो, किती वेळ बोलतो त्याला खरा वक्ता म्हणत नाही. जो योग्य वेळेला थांबतो त्याला खरा वक्ता. आणि मी नेहमी काय म्हणत असतो, नेहमी सकारात्मक राहा. मला कार्यक्रमामध्ये समजा व्याख्यान वाढायला आलं तर एखादी चिठ्ठी, त्यावेळेला चिठ्ठी बघितल्यानंतर मी म्हणतो शाबास, मला खरं अजून नशीबवान आहे की मला ह्या वयात सुद्धा अजून चिठ्ठी दिली. म्हणून मित्रांनो जगताना सकारात्मक जगा, नकारात्मक जगू नका. अरे मी करून दाखवणार, अरे मी हे करून दाखवणार, मला हे मिळालं पाहिजे, मी हे करणार, मी आज त्या कार्यक्रमाला जाणार, हे तुम्ही ठरवलं म्हणून आज इतकी खरं एवढी त्याची मुलं येत नाहीत खरं तर. पण आज 45 वर्षानंतर म्हणजे आम्ही तर रिटायर झालोय. म्हणजे तुम्ही रिटायर झाल्याबद्दल तुमचं सत्कार झाल्यामुळे आम्ही रिटायर झालो असं मला वाटायला. पण रिटायर झालेल्या विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाला आम्हाला हजर आलं की आम्ही किती नशीबवान आहे. आणि हे नशीब तुमच्या आशीर्वादात आहे हे आम्ही विसरणार नाही. कारण विद्यार्थ्यांच्या आशीर्वादावर शिक्षकाचं वय अवलंबून असतं. छत्रपती शिवाजी महाराज किती काळ जगले, 50 वर्ष जगले, झूट आहे. जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव काढलं जाईल तितकं त्यांचं आयुष्य असतं. म्हणून आपल्या कामाला आपण मोठं व्हायचं असतं. हे कामानं मोठं करायचं बळ या शाळेमध्ये आम्हाला देतात. दुर्दैवानं काही शिक्षक मंडळी आपल्यातून निघून गेलेली. बोधरे सर हे मास्तर होते ते निघून गेलेले. सुवा कुलकर्णी मागच्या कार्यक्रमाला करत होते ते आज आपल्यात नाहीये. धुमाळ शिपाई आपल्या इथं होता, तोही त्या वाढलेला आहे. मोची सरक होता तोही आपल्यात आता नाहीये. मस्के शिपाई आपल्याकडे होता तोही आता नाहीये. कधी ना कधीतरी मंगळवेढ्याला जाणार आणि त्याची गाठ घेणार, त्याची पाठ थोपटणार, कारण त्यानं आमचं नाव मोठं केलेलं आहे. मित्रांनो की तुम्ही अशा पद्धतीनं आमचं नाव मोठं केले याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्ही सगळेजण इथं आला. ज्यांनी ह्या कार्यक्रम संयोजनामध्ये खूप कष्ट घेतलेले आहेत, विशेष करून दादा भोसले, त्यानंतर संपत
विलास दौंड आणि मोहन जगताप ह्या लोकांनी आणि हे जर कोणी असायचं सारखं त्या सगळ्यांनी मिळून त्यांनी प्रत्येकापर्यंत पोहोचायचा जास्तीत जास्त प्रयत्न केला आणि तुम्ही तर त्याला चांगला प्रतिसाद दिला असं म्हणायला हरकत नाही. हे आता तुमचा एक ग्रुप बनला असेल नाही का, व्हॉट्सअपवर ग्रुप बनलाय, त्यामुळे या ग्रुपच्या माध्यमातून तुमचा एकमेकाशी संपर्क राहणार आहे. पण मित्रांनो, हे सगळे संपर्क तुटके आहे. समक्ष भेटल्यानंतर जो आनंद मिळतो तो आनंद अवर्णनीय असतो. याला दुमत असल्याचं कारण नाही. म्हणून तुम्ही तुमची बॅच 78-79 ची बॅच बघितल्यानंतर खूप आठवणी जावायला. पुष्पा भोसले समोर बसलेली आहे. त्या मुली खेळताना केसी कुठे गेली, हाय ती 5 सर्कलला तुझ्याबरोबर कोण, खरं तर त्याचं किती कौतुक करायला पाहिजे. मी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी ह्या मुलांची नावं का घेतो, कारण सोनं किंवा हिरा हे कोळशातच सापडतो. ज्यांनी अतिशय कष्टातून शिक्षण घेतलंय त्याला शिक्षणाची किंमत असते. हे तुमच्यामुळं मला कळलं आणि म्हणून मला साखरवाडीमध्ये नोकरी करण्याचा आनंद मिळाला. त्याचं फळ कदाचित मोजे हायस्कूलचा प्राचार्य म्हणून मला पदोन्नती मिळाली, तिथं मला काम करायला मिळालं. पण तिथं 3.5 वर्षात मी काही काम केलं असं वाटलं नाही. मला त्याचं कारण असं वाटतं की त्याचे सगळे अनुभव मला या ठिकाणी मिळाले होते आणि त्याचा फायदा मला त्या ठिकाणी झाला होता. त्यामुळं तिथला प्रत्येक जण, प्रत्येक विद्यार्थी इकडं तिकडे यायचा, मला बघायचा. म्हणलं कशाला रे तुम्ही हिंडताय पोरांनो, सर तुम्ही आलाय का नाही बघतो. शाळेत बरं वाटतं, कुणाला कशामुळं बरं वाटतं सांगता येत बरोबर की नाही. आणि त्या अर्थानं तुम्ही खूप आज मोठ्या आशेने या ठिकाणी आला. ती आशा या सगळ्या मुलांनी तुमच्या वर्ग बांधवांनी पूर्ण केली असं म्हणायला हरकत नाही. या शिक्षकांच्याकडे बोलावं तेवढं थोडंच आहे. आज एस.ए. जाधव सर मराठीतले, त्यानंतर जे.डी. जाधव सर आले, कदम सरांचं स्काउट गाईड आम्हाला बिस्किट खायला मिळाले, त्यामुळे कदम सर आम्हाला चांगले लागतात. त्यानंतर आपले हनुमंतराव तर काय प्रश्न नाही, इंग्लिश आणि आम्हाला त्या सुपरवायझर म्हणून असायचे. शामराव बोराटे आज खरं तर ते तुमच्या वेळेला नव्हते, पण मला म्हणजे आज तुमच्या बॅचच्या वेळेच्या मुळामुळे आम्हाला सगळ्या शिक्षकांची गाठ पडेल आणि म्हणून ते आज या ठिकाणी उपस्थित झाले. आपले कुंटे सर आहेत, जी.एफ. जाधव सर तुमच्या वेळेला होते गेले आणि मला माहित नव्हतं खरं तर ते येणार आहे म्हणून, नाही तर त्यांना बरोबर आणला खरं तर आहे. परंतु त्यांचा माझा संपर्क झाला नाही. काल बैलगाड्याचे शरीर ठरवले का काय कोणाच बरोबर आहे. शिवाजी महाराज त्यांच्याबद्दल असणारी प्रत्येकाच्या मनात प्रेम कळलं की पोरं यायची म्हणायची, सर तीच विद्यार्थी तुमचे लाडके आहेत का, आम्हाला का तुम्ही ऐकत नाही. ते फार महत्वाचं आहे. आणि ते आता मला सांगितलं विद्यार्थी सर ती अब्दुल खानाचं डेडाळ बाहेर काढलं की एकदा सांगा. त्याचं कारण काय माहितीये का, त्याचं कारण तुमच्या चेहऱ्यावरचे भाव, तुम्ही ते असं वाटत की आता जाऊन असं डेडाळ, हे जे काय म्हणतात निरागसता आहे ही तुमच्या. मी एकदा काय श्रीकृष्ण नाही अब्दुल खान शिवाजी महाराज पन्हाळ्यावर सुट्टी गेले, मग ते रात्रीच्या वेळेला आले, ते पाऊस पडत होता, ते बाजीप्रभू देशपांडे ते पचक त्या चिखलात गेले, असं झालं तसं झालं. मग तुझ्या हायस्कूल मध्ये गोष्ट आणि ते पन्हाळ्याला ते विशाळगडावर पोहोचले. पोरांना खूप बरं वाटलं, पण एक मुलगी उभा राहिली आणि ती निरागस म्हणजे मला काय म्हणली माहिती का, म्हणजे सर शिवाजी महाराजांनी एवढं करण्यापेक्षा हेलिकॉप्टरनं का हो गेलं. त्यावेळेला मला कळलं की मी कमी पडलो, कारण मी त्या मुलांना त्या वातावरणात नेऊ शकलो नाही. हे केव्हा सत्य वाटतं, शिवाजी महाराज केव्हा पराक्रमी वाटतात, तुम्ही त्या वातावरणात जायला पाहिजे. रात्रीच्या वेळेला तानाजी मालुसरे गेला त्यावेळेला तानाजी मालुसरे असं म्हणला नाही, सर आम्हाला मोबाईल द्या, सर आम्हाला काय बॅटऱ्या द्या, असं म्हटलं नाही. सर चहा पाण्याची काही सोय आहे का नाही महाराज, असं काय म्हणला नाही. वरती चढायचे काय बाबा की जरा थोडस, असं कधी म्हणला नाही. आहे त्या परिस्थितीला तोंड दिलं, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज झाले. हे त्या वातावरणात नेल्याशिवाय ती लोक प्रत्येक गोष्टी कळत नाहीत. मला आजमीरला आपला जो प्रकाश गायकवाड आला होता, त्याच्या आजमीरला घरी जायला चान्स नाही होतं. जेवायला गेलो होतो त्याच्या घरी, कारण तिथं भाषण होतं म्हणून.
मला माहीतच नाही हे हित आहे म्हणून. आणि मी त्या स्टँडवर बसलो असताना माझ्या पिशवीत इतकी भाजी भरली की घरातले मी घरी गेल्यावर माझी भाजी केली. कशाला भाजी आहे काय सांगायची, भाजी कशी आली. तुमचं जे प्रेम येतं ते पिशवीवरून येत नाही, पिशवीतनं सांडेल इतकं प्रेम मिळतं. इतकं प्रेम तुम्ही सतत द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्यानंतर दिलीप कांबळेचं बोललोच मी. भारताच्या व्यासपीठावर केव्हा गेली तर ती खो खो मुळे गेली, बरोबर आहे, ती कबड्डीमुळे गेली. आणि ही खो खोची मुलं तयार करायला रात्रीच्या वेळेला त्या लाईन काय लांबच्या लांब वायरी आणायच्या तिथं लावायच्या असं करायचं. पण त्या मुलांना प्रॅक्टिस व्हावं म्हणून आम्ही शेजारच्या शाळांना जायचो. मग वडगावला शाळा ती स्वातंत्र्य विद्या मंदिर आहे, तिथं कबड्डी खो खोचा संघ चालला होता. मग आम्ही एकदा सायकलवरनं मी मकर सर आणि बाकी सगळे सायकलवरनं गेलो. खेळून आम्ही संध्याकाळी परत येत होतो. तर भोळपासून साखरवाडीपर्यंत रस्त्यावर त्यावेळेच्या मी तुमच्यासारखी मुलं रस्त्यावर उभी राहिली, कारण त्यांना माहित होतं की जाताना ह्याच मार्गाला जा. आणि मग रस्त्यावर उभं राहायचे, सर चहा प्यायला चला, सर चहा प्यायला चला. मी म्हणाले आमच्या गरीबाला कुठला चहा प्यायला जावं बसावं लागायचं. त्या चहात दूध सुद्धा असायचं नाही, पण प्रेम इतकं भरलेलं असायचं की ते चहा पिल्याशिवाय राहायचं. मला अजून आठवते ओळपासून साखरवाडीपर्यंत दिसतो 42 कप चहा त्या दिवशी द्यावा. हे वर्ल्ड रेकॉर्ड आहे असं म्हणायला काय हरकत नाही. गिनीज बुक मध्ये सुद्धा ह्याची नोंद करायला काय हरकत नाही. परंतु ही संवेदनशीलता तुम्ही शेवटपर्यंत सांभाळा अशी अपेक्षा व्यक्त करतो. बोलण्यासारखं खूप असलं तरी बाहेरचं मला पूर्वी दिसतंय त्याचा वास फार काळ आता सहज होणार नाही. तेव्हा मी आजच्या खेळ कृतीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष त्यानंतर बाकी सर्व शिक्षक ज्या वेळेला मी इथं होतो ते सर्व माझे शिक्षक आहेत. मी या ठिकाणी 1972 साली आलो. खरं म्हणजे हा एक योगायोग आहे. योगायोग म्हणजे असं त्यावेळेला मला इंटरव्ह्यूला बोलवलं होतं, त्या इंटरव्ह्यूला मला येता आलं नाही. परंतु मी 5 वाजता इथं पोहोचलो आणि 5 वाजता इथं आल्यानंतर कोंद्रे सर भेटले, भगत साहेब भेटले. आता काय काय कोंद्रे सरांनी मला भगत साहेबांकडे नेलं, सांगितलं की आपण जो शिक्षक निवडलेला आहे इंग्रजीसाठी तो घ्यायचा नाही आणि या शिक्षकाला घ्या. भगत साहेबांनी ते ऐकलं आणि मी 1972 साली इथं रुजू झालो. आणि म्हणून आजच्या या सभेमध्ये कैलासवासी भगत साहेब कोंद्रे सर यांचा स्मृतीला आठवण करून मी माझा प्रश्न सुरू. 1978 आणि 19 यासारखं हे मॅच आहे. आता माझ्यामध्ये इतकं अंतर पडले खरं म्हणजे 72 पासून 2023 मला खरं म्हणजे इथून जायचं नव्हतं. घटनाच अशा घडत गेल्या की मला जावं लागलं. 1972 साली तर मी आलो. 1976 साली माझ्या मिसेसला नोकरी मिळाली. 76 ते 86 10 वर्ष मला त्यामध्ये गेली. पण तरी सुद्धा या काळामध्ये शाळेतल्या कामाकडे माझ्याकडून दुर्लक्ष झालं नव्हतं. मी इंग्रजी हा विषय शिकवत होतो, परंतु त्यामध्ये कधीही बाकीच्या विषयामुळं किंवा बाकी विषय पुढे गेले आणि इंग्रजी पाठीमागे राहिले त्यामुळे मी गार पडला असं झालं नाही. हे मला अभिमानानं सांगावं लागेल. परंतु त्यानंतर मला 86 साली जावं लागलं विचारासाठी आणि शेती शाळेमध्ये माझी मुलगी त्या 2 वर्षाच्या काळात आमची विशेष केली. आणि मग त्यानंतर मुलं 2 विशेष नाही आणि मग मला माझी बदली परत गोंधवलेला करून घ्यावं लागेल. आणि गोंधवले ते गेल्यानंतर मुलांना बिजवडी शाळेत आणि त्यानंतर परत मी
गोंडोदरे या ठिकाणी 10 वर्षी सेवा केली. शुक्रवार तिथून झाला, उपप्राचार्य म्हसवडला गेलो आणि त्यावेळेला प्रमोशन देताना जिथं व्हेकन्सी असेल त्या ठिकाणी जावं लागलं होतं आणि म्हणून मला कलेक्टरला गेलो मी तिथं मुख्याध्यापक म्हणून सेवा. परंतु साखरवाडीचा संपर्क मात्र तुटला माझा, हे मला आज खूप जाणवलं. कारण या शाळेमध्ये मी सर्व्हिस सेवा असो, मला दुर्दैव असं म्हणावं लागेल की या ठिकाणी जे मुख्याध्यापक आले त्यांनीही मला कधी कोणत्या कार्यक्रमासाठी बोलवलं नाही आणि एक संपर्क कुठलाही आला नाही. परंतु कालचा जो बाब निरोप मिळाला त्यावर मी आज आपल्या संपर्क आहे. तुम्ही 78-79 मध्ये या शाळेतून SSCचं दालन होऊन पुढच्या यात जाणार होता आणि त्यावेळेला असं म्हणाल होतो, अशी पाखरे येते आणि स्मृती ठेवली जाते, 2 दिवसाची पण आज ते मला चुकीचं आहे असं वाटतं. जे 5वी ते 10वी पर्यंत तुमचा संपर्क होता, परंतु तिथून तुम्हाला संपर्क होता, आज त्याला 45 वर्ष आणि त्यानंतर तुम्ही मला भेटताय किंवा तुम्ही मला संधी दिली मला भेटायची. आणि म्हणून असं म्हणतो मी की त्यावेळेला ते म्हणजे 2 दिवसाचे रंगसंग नाही, तुम्ही गुरुजनांची आठवण आजपर्यंत ठेवली यामध्ये मला फार समाधान आहे आणि त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. कारण संपर्क असणं आणि नसणं यातला दुरावा मला नक्की जाणवला असे नसणं. आता विद्यार्थी भेटतात, बऱ्याच वेळेला भेटतात नाही असं नाही. माझ्या हातात विद्या गेले आहेत तुम्हाला भेटतात, मग त्या ठिकाणी कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी पोलीस आहे, कोणी PS आहे, असे भेटतात. पण काही कार्यक्रमाने मी ते भेटतात, काही नसत्यात ते भेटतात, पण ते भेटले ते पायावर डोकं सुद्धा अंतर शिरतात. म्हणजे ह्यात खरी आमची या शिक्षण देण्याची किंवा ज्ञान देण्याची पावती आहे असं मला वाटतं. आणि म्हणून असं मला असं वाटतं की असं मी अनुमान काढलं की आम्ही जे तुम्हाला ज्ञान दिलं आणि त्या ज्ञानामुळं तुम्ही तुमच्या जीवनात उभं राहिला. मग तुम्ही उद्योगपती असोत किंवा नोकरीला असोत किंवा शेती करत असतात, काय वाईट त्या शेतीला जोड जाता असोत आणि त्यामध्ये तुम्ही अर्थार्जन करता, म्हणजे त्या ज्ञानाचा उपयोग झाला, त्यामध्ये झाला आणि आज तुम्ही आमच्या समोर बसलेला याबद्दल मला फार समाधान आहे. कारण आपले विद्यार्थी रडके नाही, आपले विद्यार्थी चांगल्यापैकी जगू शकतात हे मला तुमच्याकडे पाहिजे. थोडंसं मला असं म्हणावं वाटतं की हे जी थोर भक्ती आवडती देवा संकल्प विवाह संसाराची तुकामाई घालू त्यावर भारत वाहू हा संसार यावा. म्हणजे इतर देवाची जर भक्ती करायला असेल तर त्याने संसारावर संकल्प ठेवावा लागतो. तुम्ही संसारात असून गुरुजनांना विचारलं नाही, कारण आजचं जग कसं आहे, कॉम्प्युटरचं जग आहे. यामध्ये आपण त्या ठिकाणी इतकं गुरफडून गेलेलं आहे बाकीकडे बाहेर वेळ नाही. साखरवाडीने आल्यानंतर इतके लोक, इतक्या बॅचेस इथे येतात, शाळेविषयी शिक्षकांच्या विषयी आदर आहे, दानच आहे तुमच्याकडे. आणि म्हणून असं मी म्हणेन की देणाऱ्याने दे जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एक दिवस घेणार ही वृत्ती तुमच्याकडे आहे. 17 मार्च 17 सप्टेंबर 2005 शिक्षण संस्था जनरल त्यामध्ये मला आवडून जावं लागेल. प्रभाकर देशमुख साहेब यांनी माझी शिफारस केली आणि शरद पवार साहेबांच्या कृपा आशीर्वादानं आणि यामध्ये जे माझे स्वतःचा मोठेपणा नाही, या शाळेत सुद्धा मोठेपणा आहे. या शाळेतला शिक्षक एका मोठ्या संस्थेवर महाराष्ट्रात सगळी शाखा आहे, कर्नाटकमध्ये 2 जिल्ह्यामध्ये शाखा आहे. हा इतका मोठा कार्यक्रम एक शाखा आहे. ही शाळा 1962 सालची आहे. ही जबाबदारी मी स्वीकारली आणि माझी कामावर मला म्हणजे माझ्यावर एक संस्थेने फार मोठी जबाबदारी टाकली. या शाळेमध्ये आता 8-9 खोल्या आणि जीर्ण झाले कमलावर जायच्या आणि
मग या पाकाड्या वगैरे संपल्या जास्त वेळ मी अजिबातच बोलणार नाही. तर सरदार वल्लभभाई हायस्कूल ज्युनियर कॉलेज साखरवाडी या विद्यालयाचा प्रशालेचा प्रमुख या नात्यानं या ठिकाणी सर्व उपस्थितांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि आज एक 45 वर्षापूर्वी या शाळेचे असणारे माजी विद्यार्थी गेल्या महिन्यामध्ये मला भेटले. त्यामध्ये विलास दौंड, दादा भोसले, संपतराव रुपनवर आणि आणखीन एक आणि जगताप असे महिन्यापूर्वी मला भेटले आणि म्हणाले की सर, आम्ही या विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहोत आणि आम्हाला आमचे कॅटलॉग पाहिजे आहे. आणि कॅटलॉग त्यांना पटकन त्या ठिकाणी उपलब्ध झाले आणि माझ्यासमोरच बसले होते की ही विद्यार्थिनी अमक्या अमकी छाया काय काय नावं घेत होते ते माझ्यावर. आणि मला त्यांच्या चेहऱ्यावर आठवलं की या शाळेबद्दल त्यांचं प्रेम. काही विद्यार्थ्यांनी त्यांनी नावं घेतली त्या ठिकाणी की आपल्या वर्गात 2-3 कॅटलॉग त्यांनी चालले. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की त्याचे काही गुरुवर्य त्या ठिकाणी होते. कॅटलॉग पहिले गैरहजर आणि हजर असं लिहिलं जायचं. आणि जुने कॅटलॉग बघितले 36 विद्यार्थ्याचा एक कॅटलॉग होता आणि 38 विद्यार्थ्याचा कॅटलॉग होता. 2 तुकड्या 10वीच्या होत्या त्यावेळेला. आणि दोन्ही तुकड्यातल्या विद्यार्थ्यांची आपल्याला संपर्क साधता येतोय का. आणि लगेच आम्ही बसलो त्या ठिकाणी. आता पावसात सखोल अशी चर्चा झाली आणि सर तुम्ही एक चांगलासा मिलाप घडवून आणण्याचं काम केलेलं. तर मी म्हटलं तसं काय नाही, मग हे माझं कर्तव्य होतं या ठिकाणी. आणि बरोबर महिन्यापूर्वी हे विद्यार्थी मला भेटलेले होते आणि त्यांनी त्या कॅटलॉगवरून विद्यार्थ्यांची यादी गोळा केली. आणि हे विद्यार्थी हयात आहेत का काय आहेत का संपर्क साधण्याचं काम असं कठीण काम त्यांनी केलेलं. आणि असा हा एक आगळा वेगळा संजोग या ठिकाणी घडवून आणलेला आहे. माझ्या या 2 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये हा 3रा विद्यार्थी सस्नेह मेळावा या ठिकाणी आयोजित होतोय आणि त्याचा मला या ठिकाणी सार्थ अभिमान आहे. मागे एकदा 98-89चे विद्यार्थी 98-99चे विद्यार्थी आले. त्यांनी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी गेट टुगेदरचा कार्यक्रम घेतला. नंतर 2003-04च्या बॅचचे विद्यार्थी आले. त्यांचाही या ठिकाणी मेळावा या ठिकाणी साजरा झाला. त्याचे साक्षीदार म्हणून याच विद्यालयाचे शिक्षक, ज्येष्ठ शिक्षक म्हणून येवले सर, जाधव सर, नंतर दीक्षित सर, कदम सर आणि आता मागे बसलेले भोसले जाधव सर, आपले यशे जाधव, JD जाधव आणि काही मंडळी या ठिकाणी होती आणि ती साक्षीदार आहेत. आणि आजही 3ऱ्या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले सर्व या विद्यालयाचे खऱ्या अर्थानं तळमळीनं काम करणारे शिक्षक आजही या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या नावाचा गुण गौरव या विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे. त्यांच्या कार्याचा आढावा घेतलेला आहे आणि या विद्यालयाचं रुपडं पाठवण्यासाठी बऱ्याच माजी विद्यार्थी शिक्षकांचा या ठिकाणी सहभाग आहे आणि त्याच्या ऋणामधूनच मी या ठिकाणी राहील. गेली 3 मेळावे या ठिकाणी झाले. विद्यार्थी गेट टुगेदरमध्ये आले. त्यांनी शाळेय परिसर बघितला, खूप हरपून गेले. हे वडाचं झाड, इथं ते पहिलं जुनं गेले, हा माझा वर्ग, या वर्गामध्ये मी शिकवत होतो. त्यांच्या आठवणी या ठिकाणी जाग्या झाल्या. या ठिकाणी खेळाचं मैदान होतं. मी त्यांच्यामध्ये रमून गेलो की त्यांचं काय मला ऐकायचं होतं. मिसळून गेलो. या ठिकाणी पूर्वीचा भाग होता त्या बाजूला बोंद्रे सरांचं त्या ठिकाणी कॅबिन होतं. तिथं वेगळं स्टाफ रूम होतं. इकडं मला वाटतं वेगळे वर्ग भरत होते. या ठिकाणी आता जो राजेश्री हॉल बनवलेला आहे या ठिकाणी सायन्स हॉल होता. विद्यार्थी या ठिकाणी प्रयोग करत होते. आणि नंतरच्या काळामध्ये दुंगोडी सर या ठिकाणी आले आणि शाळा समितीची चर्चा झाली आणि जी शाळा थोडी मोडकळी झालेली होती, कौलारू शाळा गळत होती, याकडं शाळेनं लक्ष दिलं आणि संपूर्ण शाळेचा पत्रा या ठिकाणी बदलला आणि शाळेने एक वेगळा स्वरूप या ठिकाणी शाळेनं बदललेलं लक्षात ठेवा. जुनी शाळा होती त्या शाळेमध्ये सर्वांची ऋणानुबंध आहेतच. कौलारू शाळा होती. आता ही शाळा काळाच्या ओघामध्ये बरोबर
58 सालची असणारी शाळा आता 2023ला वेगळा तो रुपडे घेऊन आलेली, बदलली शाळा. भौतिकदृष्ट्या ही शाळा बदललेली, सुविधांनी शाळा बदललेली, तरी देखील या शाळेचं या ठिकाणी नावलौकिक घडलेलं आहे. काही विद्यार्थ्यांचं नाव मी ऐकलं मगाशी की नॅशनल लेवलला खो खोचं नेतृत्व करणारा विद्यार्थी या शाळेमध्ये घडलेला आहे. मधुकर डेंबरे नावाचा विद्यार्थी, माझाच नाव बरी आहे, मलाही त्या विद्यार्थ्याचा अभिमान वाटला. खरोखरच असे विद्यार्थी ज्यावेळेला या शाळेतून घडतात त्यावेळेला फलटण मान ही रत्नाची खाण असं म्हटलं तर का अवघड ठरणार नाही. अनेक विद्यार्थी या शाळेनं चांगल्या पदावरती घडवले. गेट टुगेदरचा अर्थ असा आहे की जुन्या आठवणीला उजाळा देणं आणि जुन्या आठवणीत आपण रमणं, बालपणामध्ये जाऊन मिसळून जाणं, आणि तोच हेतू या ठिकाणी या विद्यालयामध्ये माझी विद्यार्थ्यांनी साध्य केलेला आहे. आणि आज बरेचसे विद्यार्थी आले, आनंदाने या ठिकाणी सगळ्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. पहिले 2 विद्यार्थी शाळा स्थापन झाल्या, विष्णुपंत गाडे आणि सुभाष शाह. हा, तर जुने विद्यार्थी बऱ्याच अशा भरपूर अशा या शाळा स्नेह मेळावा या विद्यालयामध्ये घडवून आता जुन्या आठवणीची अशी दूरवरती भावी माणसाच्या आयुष्याची वाटचाल चालू असते. अशा आठवणी पुन्हा पुन्हा या ठिकाणी त्यांनी जागवल्या आणि त्याच आठवणी पुढं जीवन जगण्यासाठी, आनंददायी जीवन जगण्यासाठी खऱ्या अर्थानं मार्गदर्शक ठरतात. माझ्या आधीच्या वक्त्यांनी येवले सर असतील, दिलावर खान असतील किंवा आणखी काही मोहिते सर असतील, या सर्वांनी आणि या माझ्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या आठवणी या ठिकाणी जागवलेल्या आहेत. त्या आठवणीचा ठेवा, अनुभवाचा ठेवा त्यांच्या हृदयी चिरंतन असेल. आणि त्यांनी केलेल्या या ठिकाणी या मेळाव्याबद्दलचं या ठिकाणी जो आयोजन केलेलं आहे, या शाळेविषयी जे काही ऋण व्यक्त केलेलं आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा विद्यालयाच्या वतीनं सर्वांचं मनस्वी आभार मानून माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.